मुख्यमंत्री यांचा मेळघाट संभावित दौऱ्याला अनुसरून जवळपास सर्व प्रमुख विभागातील योजना व नागरिकांना मिळणारा लाभ याबाबत मागील 3 वर्षाचा आढावा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या पत्राद्वारे मागविण्यात आले आहे. मेळघाटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभावित दौरा दर्शविण्यात आला आहे. सदर पत्र निघाल्यापासून संपूर्ण मेळघाटातील प्रत्येक विभागात खळबळ माजली असून विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये पळापळ झाल्याचे सुद्धा दिसून येत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विषयक माहिती, शिक्षण विषयक माहिती, ICDS विषयक माहिती, पाणी टंचाई विषयक माहिती, रोजगार विषयक माहिती, मनरेगा कायदा विषयक व कृषी विषयक अशा मुद्द्यांना अनुसरून मुख्यमंत्र्यांचा दौरा मेळघाटाकरिता निश्चित करण्यात आला आहे. आता संबंधित विभाग व त्यामधील सर्व कर्मचारी आपापले काळे झाकण्याच्या प्रयत्नात सुद्धा दिसून येत आहे. तसेच नेहमीप्रमाणे कागदावर सर्व काही ऑल इज वेल दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा येथील अधिकारी कर्मचाऱ्यांद्वारे केला जाणार असल्याची खमंग चर्चा केली जात आहे. मुख्यमंत्रीकरिता धारणी शहरापासून 17 किलोमीटर अंतरावरील बिजुधावडी येथे हवाई अड्डा तयार करण्यात येत असून धारणी क्रीडा संकुलमध्ये सुद्धा एक हवाई अड्डा तयार करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये मुख्य रस्ते, विश्रामगृह व कार्यालय यांचे रूप बदलणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एकंदरीत एका दिवसाकरिता मेळघाट ऑल इज वेल होण्याच्या मार्गावर सद्यस्थितीमध्ये दिसून येत आहे. जर हा दौरा रद्द झाला तर निश्चितपणे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या पूर्वतयारीवर पाणी फिरून पूर्वतयारीकरिता खर्च करण्यात आलेल्या शासनाचा निधी व्यर्थ जाणार हे विशेष. सदर तयारीमध्ये प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी डॉ. मिताली शेट्टी, तहसीलदार अतुल पटोले, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, विद्युत वितरण विभागाचे रामटेके, नायब तहसीलदार आदित्यनाथ गांजरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी खिल्लारे व इतर प्रशासन व अधिकारी कामाला लागले आहे. धारणी येथून तश्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत.